सर राजकीय प्रश्न टायगर 3चा टप्पा या ठिकाणी पुढे येतोय. भास्कर जाधव आणि तुम्हाला पण थेट या ठिकाणी ऑफर दिलेली पाहायला मिळते, काय सांगाल? नाही, आम्ही कालच सांगितलं, दररोज सांगितलोय की आम्ही शिवाजी महाराज ज्याप्रमाणे आम्ही गद्दारी करणार नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे काही लोकांनी गद्दारी केली होती आणि आज शिवजयंतीच्या वेळी सुद्धा आम्ही तीच शपथ घेऊ की आम्ही गद्दारी करणार नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर, प्रामाणिक लोकांबरोबर आणि शिवसैनिकांशी आम्ही ठाम राहू. अत्यंत तुमचे जवळचे मानले जाणारे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी काल राजीनामा दिला, काय प्रतिक्रिया? खरं तर त्यांनी राजीनामा दिलाय, त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत. वरिष्ठ सुद्धा त्यांच्याशी बोलतील. काय मनधरणी होणार आहे का पुन्हा? त्यांच्याशी बोलू आम्ही. सर काल एकनाथ शिंदे असं म्हणाले, जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. नाही, आता खरं तर एकनाथ शिंदेनी तेव्हा भाजपबरोबर काय युती केली नव्हती उद्धवजींनी, हे आता एकनाथ शिंदेना कळलं असेल, ऑटोमॅटिक असेल की सगळे निर्णय मुख्यमंत्रीच घेत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना कालची सुरक्षा काढून घेतली आहे, दिल्लीची कपात आहे, या सगळ्या गोष्टीमुळे आता त्यांना कळेल की त्यावेळी उद्धवजींच्या काळामध्ये सुद्धा असंच सरकार स्थापना आम्हाला विश्वास घेत नव्हतं, असं हेच म्हणणं होतं. जे आता मंत्री झाले हेच मंत्री त्यावेळी सरकारमध्ये होते, आता तेच सरकारमध्ये आहेत. आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही इतर गोष्टी करण्यापेक्षा आता महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. सर, दसरा मेळावा मनोहर जोशी यांचा अपमान करून त्यांना स्टेजवरनं खाली आणण्यात आलं होतं. तशीच रामदास कदम यांना देखील परिस्थिती अपमान करण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केली होती, असं गौप्यस्फोट तो एकनाथ शिंदेनी केलं, त्याकडे कसं पाहता? नाही, आता झालेल्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा तुम्ही का शिवसेनेपासून वेगळे गेलेला आहात, त्यामुळे तुम्ही आज महाराष्ट्राचा कारभार बघा, तुमची शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करा. आज जे लोक येत नाहीत त्या लोकांना तुम्ही अभिषेक देत आहेत, त्या लोकांना दबाव टाकताय आणि त्यामुळे तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा विचाराने किंवा तुमच्या प्रेमापोटी गेला नाही तर दबावामुळे, फायद्यामुळे, स्वार्थामुळे गेला आहे. हे आता महाराष्ट्रातली जनता ओळखलेलं आहे. निश्चितपणे यापुढच्या काळामध्ये सुद्धा जे तुमच्याकडे जातील त्यांना काहीतरी स्वतःचा व्यक्तिशा स्वार्थ असेल म्हणूनच जातील, अशी आता महाराष्ट्रातली जनतेची भावना आहे. शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळी तुम्हाला देखील ऑफर होती, आता देखील ऑपरेशन टायगर आहे, तुम्हाला काय ऑफर आहेत का? नाही, खरं तर आम्ही त्यावेळी सुद्धा शिवसेना फुटीच्या वेळी सुद्धा आम्हाला जे ऑफर होते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही त्या ऑफर नाकारल्या आहेत. त्यामुळे आमचं नुकसान झालं असेल तरी आम्ही ज्या ऑफर नाकारल्या त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की आमच्यासारखे काही लोक असे असतील की जे उद्धवजींबरोबर, शिवसैनिकांबरोबर पत्रराजकारण करणार नाही आणि त्यामुळे आजही आम्हाला ऑफर आता काय येण्याचा प्रश्न नाही, परंतु आल्या तर एसीबीची चौकशी जी आहे ती तुमची केली जाते, मात्र राजन सावींची चौकशी कुठेतरी थांबले पाहायला मिळते. ते त्यांच्या महायुतीच्या वाटेवर असल्यामुळे हे सगळं झालं. नाही, आता आपण बघितलं असेल की ज्यावेळी ह्या चौकशा सुरू झाल्या होत्या महाराष्ट्रातल्या, त्यातलं तर मी एकटाच राहिलो की जे मी त्यांच्यात गेलो नाही, त्यामुळे माझी चौकशी चालू राहणार आहे आणि मी त्याच सांगितलं की माझा हा लढा एकट्याचा आहे, तो मी चौकशीचा एकट्याचा लढा मी चालू ठेवीन, मी काय कोणाला मी कळलं नाही. पण जो त्यांच्यात गेले त्यामध्ये सगळ्या चौकशाच संपल्या, हळूहळू ते आता खातं बंदच करतील. मला साहेब, जितेंद्र जानवळे सुद्धा आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये चाललेले आहेत, काय प्रतिक्रिया असेल? ते मुंबईतले आता सगळे एखादे कार्यकर्ते झाले, त्याला केवढं मोठं करायचं, ते काय नगरसेवक नाही होते, कोण नाही होते, त्यामुळे त्याला त्याबद्दल प्रश्न आहे. साहेब, छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील चित्रपट रिलीज झालेला आहे छावा, सुपर डुपर हिट ठरला, आपण कसं पाहता याकडे? मी कालच चित्रपट बघितला, आज पण माझी मुलांनी परिवाराने घेऊन मी हा पिक्चर बघणार आहे. अत्यंत चांगला पिक्चर आहे. खरं तर त्यावेळी सुद्धा खंडूजी हे होते शिकले, बरोबर ना, त्यामुळे त्यावेळी सुद्धा महाराजांबरोबर कशी छत्रपती संभाजी महाराज कशी गद्दारी केली हे आपण त्या चित्रपटात दाखवलेली आहे आणि सोक्यानीच. आणि गद्दारी करून सुद्धा महाराज हटले नाहीत आणि ती परंपरा पुढे सुद्धा 200-250 वर्ष सत्ता मराठ्यांनी गाजवली. त्याप्रमाणे गद्दारी थोडक्या वेळेसाठी असेल, त्यातनं नुकसान संभाजी महाराजांसारखा आम्ही एक महान योद्धा गमावला असो, परंतु पुन्हा त्या ठिकाणी सैन्य मराठ्यांचं उभं राहिलं आणि अटकेबार झेंडा सुद्धा फडकवलेला आहे. आणि तीच परंपरा त्या चित्रपटातनं काही शिकण्यासारखं असेल तर गद्दारी आपल्या स्वार्थासाठी न करता मातीशी आणि धर्माशी इमान राखलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित. साहेब, ठाकरे सरकार असताना सुद्धा वरुण सरदेसाईंना सिक्युरिटी दिलेली होती, आता सिक्युरिटी काढून घेताना त्यावेळेला तुम्ही त्यांना विचारलं असेल, सगळे नितेश राणे म्हणतात? नाही, आता आमची सिक्युरिटी काढली नाही, शिंदे गटाची सिक्युरिटी काढली. पण त्यावेळेला वरुण सरदेसाई आता शिंदे गटाची सिक्युरिटी काढली तर शिंदे गटाचे मंत्री जे विचारतायत, आमदार विचारतात, त्यांना त्यांनी उत्तर द्यावं ना.
बरोबर आहे. जसा एखाद्याचा पोपटाचा जीव एखाद्याचा माणसाचा जीव पोपटामध्ये असतो, जसं उद्धव ठाकरेंचा जीव महानगरपालिकेत अडकला असं रामदास कदम यांनी आरोप केला. उद्धवजींचा जीव हा मराठी माणसांसाठी महापालिकेत आहे.